क्योंकि अपन अमीर नेटवर्क में पैदा करेंगे। जी जी। माझं नाव जितेंद्र रामदास सांगोडकर आहे। मला लिव्हरचा मोठा प्रॉब्लेम होता आणि 10 वर्षापासून प्रॉब्लेम होता। 2 वर्ष मी फक्त हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असायचो म्हणून फक्त घरी मला घेऊन यायचे। माझं वजन त्यावेळी 104 किलो होतं आणि ज्यावेळी मला शेवटचं घरी आणले, शेवटची दिवाळी म्हटलं आता ही बघायची आणि नंतर डोळे मिटून टाकायचे, कारण मला 28 लाख रुपये खर्च सांगितला होता। मी डॉक्टरला म्हणलं की किती मला चान्सेस आहेत, ते म्हणले चान्सेस काही नाही आहेत, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं। त्यापेक्षा मी म्हणलं की 28 लाख मी बायकोसाठी सोडून जातो ते पॉलिसीचे आणि ही दिवाळी करायची। आणि मी ज्यावेळी घरी आलो, माझं वजन 104 किलो होतं। ज्यावेळी शेवटच्या दिवाळीला घरी आलो त्यावेळी माझं वजन होतं 60 किलो। एक लहान पोरासारखा पडून राहायचो बेडवर, बाकी काहीच नव्हतं। कधीतरी 2 वर्षामध्ये 8-10 वेळा मी माझी बायको मला कमरेला बांधून 2 व्हीलरवर फिरून आणायची। माझा शौक होता की कार रायडिंगचा। माझ्याकडे मी क्रूज घेतली होती, पण ती गाडी आजकीच बघून रडायचो, दिवस रात्र रडून काढले। त्यावेळी एकदा ज्यावेळी शेवटचा आलो त्यावेळी भावेश जाधव माझे मित्र मला भेटले आणि म्हणले हे काय झालंय तुला? आणि या 2 वर्षामध्ये मला खूप आयुर्वेदिक औषधं कोणी वेगवेगळ्या लोकांनी आणून दिलं। सगळ्यामध्ये ज्यावेळी माणसाला वाचवायचं असतं त्यावेळी घरचे किती पैसे खर्च करायला तयार असतात। त्यावेळी मी ती सगळी औषधं घेतली, पण कुठल्याही औषधाने काही मला गुण नाही आला। त्या मित्रांनी मला फक्त वेलनेसची प्रोडक्ट वेलनेस होतो SLPSची औषधं आणून दिली आणि म्हटलं ह्याचे मला पैसे देऊ नको, मी ही औषधं तू वापर आणि मी 15 दिवसांनी तुझ्याकडे येतो। मी विश्वास ठेवायचा नाही ठेवायचा म्हणून मी म्हटलं काय हे तरी घेऊन उपयोग होणार आहे मला माहीत नाही। पण ज्यावेळी मला लिव्हर डॉग, थंडर ब्लास्ट, तुलसी डॉग आणि त्रिफळा, कारण मोशन त्यावेळी होत नसतात, तुम्हाला फार दुर्दैवी प्रकार असतो। त्यानंतर मी 15 दिवसामध्ये माझ्या बायकोच्या मागे बसून मी माझ्या फॅक्टरीला पाया पडायला गेलो आणि 2 वर्ष माझी फॅक्टरी नव्हती। मी फॅक्टरी माझ्या बायकोच्या नावाने केली, माझी प्रॉपर्टी बायकोच्या नावाने केली की आता जगणं काही नाहीये। आणि 3 महिन्यामध्ये मी 18 गोळ्या घेत होतो दिवसाला। 18 गोळ्याची 3 महिन्यानंतर माझ्याकडे एकही गोळी नव्हती, सगळ्या गोळ्या माझ्या बंद झाल्या होत्या। 6 महिन्यामध्ये मी माझ्या फॅक्टरीला ओन जायला लागलो, 8 तास काम करायला लागलो। त्याच्यानंतर करोना आला। करोनामध्ये घर चालवण्यासाठी मी क्रूजमध्ये फळं विकली, भाज्या विकल्या, मला कुठलाही करोना वगैरे काही झालं नाही, कारण मी इम्युनिटी डॉग पण घेत होतो। आणि आता माझी फॅक्टरी जोरात आहे। मी 150 लोकांना हे प्रोडक्ट दिलेले आतापर्यंत, त्यातले 110 लोकांना फरक पडलेला आहे। आणि